पुढची ब्रेकिंग बातमी नाशिकात आहे। नाशिक भाजप कार्यालयात जे आहे ते आचारसंहिता पथक दाखल झालं असून भाजपकडून तिकिटासाठी 2 लाख मागितल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेल्या प्रकरणाची आता चौकशी करण्यासाठी हे पथक आलेलं आहे। भाजपचे नाशिकमधील पदाधिकारी नाना शिलेदार आणि शेंदुर्णीकर हे पैसे मागत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्यामुळे जे आहे ते एकच खळबळ उडाली। या व्हिडिओत नाना शिलेदार एका पदाधिकाऱ्याला 1.5 ते 2 लाख रुपये तात्काळ भरा असं देखील सांगताना दिसत होते। किरण गोटूर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। किरण, अधिक काय सांगाल? नाशिक कार्यालयात जे आहे ते आचारसंहिता पथक दाखल झालेलं आहे, त्या व्हिडिओची आता चौकशी होणार आहे, काय सांगाल? अगदी बरोबर आहे ज्योती। खरं तर काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये भाजप कार्यालयात काही कार्यकर्त्यांनी इच्छुक उमेदवारांकडून 2 लाख रुपये मागितल्याचा एक व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झालेला होता। आता नेमकं याच प्रकरणी आचारसंहितेचा एक पथक नाशिकच्या भाजप कार्यालयामध्ये आता दाखल झालेला आहे। नेमकं किती पैसे एकूण गोळा झालेला आहे आणि नेमकं या सगळ्या व्हिडिओबाबत अधिक चौकशी आता हे आचारसंहितेचं पथक जाहीर करणार आहे। आता एक टीम नाशिक भाजप कार्यालयामध्ये आलेली आहे। काही भाजपचे नेते आता भाजप कार्यालयामध्ये आहेत, त्यामुळे भाजपचे शहर अध्यक्ष असतील किंवा भाजपचे आमदार असतील आणि प्रवक्ते असतील, या लोकांसोबत जे आलेली पथक आहे ते याच व्हिडिओ संदर्भात सध्या चर्चा करत आहे आणि एकूणच या सगळ्या प्रकरणाची चौकशी हे आचारसंहितेची पथक जे आहे सध्या करणार आहे। नक्कीच धन्यवाद किरण दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। भाजप कार्यालयात जे आहे ते आचारसंहिता पथक दाखल झालेलं आहे आणि जो व्हिडिओ व्हायरल झाला होता पैसे मागितल्याचा, त्या व्हिडिओ संदर्भात आता हे पथक जे आहे ते चौकशी करणार आहे। तिकिटासाठी 2 लाख रुपये मागितल्या प्रकरणी आता आचारसंहिता पथक चौकशी करणार आहे। अगदी काही दिवसांपूर्वीच तिकिटासाठी 2 लाख रुपये मागितल्याचा एक व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाला होता। नाशिकातला प्रकार आहे हा संपूर्ण आणि आता या संदर्भात जे आहे ते आचारसंहिता पथक दाखल झालेलं आहे आणि या प्रकरणाची जी आहे ते पुढील चौकशी आता सुरू होईल। आणि नक्की काय प्रकरण होतं, हे काय व्हिडिओ होता तो आपण पाहूया। 2 लाख प्रशांतला फोन करायला लावा मला, इथं शेजारी पापाशा प्रशांतला फोन करायला, म्हणजे 2 लाख रुपये द्या हो। इथे काय तुझं आता काहीच पाहिजे मला तर नानांकडून भेटा म्हणजे 2 लाख रुपये प्रत्येकडे 2 लाख प्रत्येक आता करून चेटणी नाही चेष्टा करू ना, चेटणी नाना 2 लाख रुपये कोणाशी बोलून घ्या तुम्ही, नाही तर चेक द्या मला, थोडं बाजूला या, पुढचं काम होईल माझं प्लीज। किरण गोटूर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। किरण, काय अधिक सांगाल? जो आपण व्हिडिओ पाहतोय, ज्या व्हिडिओची आता चौकशी होणार आहे, 2 लाख रुपये जे आहे ते तिकिटासाठी मागितले जात होते, त्याविषयी काय सांगाल? अगदी बरोबर आहे। खरं तर नाशिकच्या भाजप कार्यालयामध्ये जे आहे तिकिटाची यादी फॉर्म जे आहेत वाटप असताना काही इच्छुक उमेदवारांकडून नाशिक भाजप कार्यालयातील काही कार्यकर्त्यांनी या लोकांकडून प्रत्येकी 2-2 लाख रुपये मागितल्याचा एक व्हिडिओ खरं तर व्हायरल आपल्याला जे आहे ते झालेलं पाहायला मिळालं होतं नाशिकमध्ये। खरं तर अत्यंत धक्कादायक हा सगळा प्रकार होता आणि याच व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही भाजपचे पक्ष नेत्यांनी या संपूर्ण गोष्टीवरती प्रतिक्रिया दिलेली होती। खरं तर ही पक्षाची अधिकृत भूमिका आहे। जे काही पक्षाचे सभा होतील किंवा पक्षाचा जो खर्च आहे तो खर्च आम्ही या ज्या सगळे इच्छुक उमेदवार आहेत यांच्याकडून ज्या घेत असल्याची प्रतिक्रिया भाजपकडून मिळालेली होती। आता या संपूर्ण प्रकरणावरती चौकशी करण्यासाठी आचारसंहितेचा एक पथक जो आहे नाशिकच्या भाजप कार्यालयामध्ये दाखल झालेला आहे। एकूणच या संपूर्ण प्रकरणाची जे चौकशी हे पथक करणार आहे। नक्कीच या प्रकरणाची चौकशी या पथकाकडून केली जाईल आणि त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहू। पण तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद।